Am I audible? Hello. Okay, good evening. Hope everybody is all right. So, friends, I hope you have done with your exercise, okay, for the second lesson from political science. Have you gone through it? Hello. Okay, everybody has gone through it. Okay, it is for your benefit only. So, yesterday we completed our second lesson from your political science, that is working of electoral process in India. Okay, and the third chapter we are going to start today, which is party system, political parties in India. Okay, so are you ready for that? Should we start? Okay, so without wasting much time, let's begin class. Just let me confirm if it is visible to you or not. Okay, can you guys see the screen? Okay, is it visible so that we can proceed without any problem? Hello, am I audible, guys? Okay, if I ask about visible, then just write visible because just yes sir, it makes confusion for what you are answering yes. Okay, okay, all right. So let's start the topic. So third topic is political parties. जे काही राजकीय पार्टी आहेत, पक्ष आहेत भारतामध्ये इलेक्शन मध्ये जे काही कॉन्टेस्ट करतात किंवा पार्टिसिपेट करतात असे. So let's start. So in the last chapter, we studied the working of constitution and election procedure, right? So political parties are a link that connects common people, democracy, representation and elections. तर मुख्यत्वे मित्रांनो पॉलिटिकल पार्टीज किंवा राजकीय पक्ष काय आहेत? सो दीज आर नथिंग बट द लिंक. ओके, ही एक लिंक आहे, ती कनेक्ट करते, विच कनेक्ट टू कॉमन पीपल, डेमोक्रेसी, रिप्रेझेंटेशन अँड इलेक्शन्स. म्हणजे काही सामान्य जनता आहे महाराष्ट्र देशातली, पुन्हा आपली जी काही लोकशाही आहे, आपण म्हणतो की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेली जी काही राज्य आहे, ती जी लोकशाही आणि ती जे आपल्या देशातील सामान्य लोक, पुन्हा आपण आपले जे काही नेते मंडळी विधानसभेत, विधान परिषदेत, लोकसभेत निवडून देतो, ग्रामपंचायत म्हणा, लोकल गव्हर्निंग बॉडीज मध्ये. सो टू कनेक्ट all this thing together we need one party. Okay, so these parties nothing but political parties. Whatever we read or hear about politics is related to political parties. म्हणजे आपण जे काही राजनीतीविषयी, राजकारणाविषयी ऐकतो, तो मुख्यत्वे या सर्व गोष्टी या पॉलिटिकल पार्टीशीच निगडीत असतात. पॉलिटिकल पार्टीज एक्झिस्ट इन ऑल डेमोक्रेटिक सिस्टम्स. म्हणजे जगभरात जे काही देश लोकशाही पद्धतीने त्यांच्या देशात सरकार चालतं, ओके, जे देश लोकशाही पद्धतीने सरकार वगैरे चालवतात, तर त्या देशांमध्ये मुख्यत्वे पॉलिटिकल पार्टीज एक्झिस्ट करतात. इनफॅक्ट पॉलिटिकल पार्टीज कम्पीट विथ इच अदर ओनली इन डेमोक्रेसी. थोडक्यात खरं तर पॉलिटिकल पार्टीज एकमेकांशी कम्पीट अशाच देशात करतात ज्या देशामध्ये डेमोक्रेसी आहे, म्हणजे सपोज इंडिया. पण तुम्ही जर चायनामध्ये गेले, चायनामध्ये इज ओनली वन पार्टी, दॅट इज चायनीज कम्युनिस्ट पार्टी, सीसीपी.
ओके. तिथे काय कोणत्या दुसऱ्या पार्टी सोबत कॉम्पिटिशन नाही, काहीच नाही. एकच पार्टी, तीच पार्टी नेहमी निवडून येते. पूर्ण त्याच पार्टीचं देशावर राज्य चालतं. बट इन डेमोक्रेटिक कंट्रीज द सिच्युएशन इज डिफरंट. जस्ट लाईक अमेरिका, युरोप, UK, okay, France. So in these countries, like our country India, there are multi-party systems. Okay, different parties are there, and their parties compete with each other to form the government. So friends, in this chapter, we will study the political party system in India. तर या चॅप्टर मध्ये आपण तेच बघणार आहोत की पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इंडियामध्ये कशी आहे. ओके. सो इन युअर स्कूल, so friends, is it going all right? Any problem? Hello? Okay, no problem. So let's proceed. So friends, in your school and the surroundings, you must have seen some groups, some institutions, some organizations working to achieve some objective. म्हणजे तुम्ही तुमच्या शाळेत किंवा सभोवताली, घरी म्हणा किंवा तुमचा जो काही परिसर आहे, तर त्या परिसरामध्ये यू माइट हॅव सीन सम ग्रुप्स, काही गट बघितले असतील. ओके. काही संस्था बघितल्या असतील, इन्स्टिट्यूशन्स. ओके. काही ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना बघितल्या असतील, विच आर वर्किंग टू अचीव सम ऑब्जेक्टिव्ह, की ज्या कोणत्या तरी पद्धतीचं एक उद्दिष्ट, एक ध्येय किंवा एक ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी धडपडत असतात किंवा कार्य करत असतात. आलं लक्षात? बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल शाळेत असताना म्हणा किंवा तुमच्या सभोवताली परिसरात पण असे काही ग्रुप असतात, समाजसेवी संस्था असतात. ओके. काही संघटना असतात की त्यांचं काहीतरी उद्दिष्ट असतं, काही चांगलं करणं समाजासाठी, प्रॉब्लेम सोडवणे. ओके. सो दे आर वर्किंग टू अचीव सम ऑब्जेक्टिव्ह. सम ऑर्गनायझेशन्स टेक इनिशिएटिव्ह इन रिझॉल्विंग सोशल प्रॉब्लेम्स. आता काही ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, संघटना आहेत, समजा तुमच्या गावात असतील, नॅशनल लेवलला असेल, लोकल लेवलला असेल. ओके. तर दॅट ऑर्गनायझेशन टेक इनिशिएटिव्ह इन रिझॉल्विंग सोशल प्रॉब्लेम्स, म्हणजे समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी या संघटना पुढाकार घेतात, इनिशिएटिव्ह घेतात. यू मे हॅव रीड अबाउट द व्हेरियस मुवमेंट्स अँड देअर वर्क. ओके. आता तुम्ही या ज्या काही वेगळ्या संघटना आहे, ओके, तर यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडे काही मागण्या करणे, त्यासाठी आंदोलन करणे, काही चळवळी उभारणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच असतील. ओके. समजा मित्रांनो, शेतकऱ्याच्या दुधाला, समजा जे काही डेअरीला दूध टाकतो शेतकरी, तर त्याला जर भाव कमी पडले, तर ज्या शेतकरी संघटना आहेत, ओके, ज्या ऑर्गनायझेशन आहेत, त्या काही करतात, प्रोटेस्ट करतात, सरकारकडे डिमांड करतात. सो यू माइट हॅव हर्ड अबाउट ऑल दिस थिंग्स. ओके. सिमिलरली देर आर पॉलिटिकल पार्टीज हू कंटेस्ट इलेक्शन्स. ओके. तुम्ही जसं ऐकलं की काही संघटना आहेत त्या समाजाचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतात. ओके. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी पण सुरू करतात. ओके. So friends, just as there are active groups, institutions and movements, similarly there are political parties who contest elections. म्हणजे आपण जसं आता डिस्कस केलं की वेगवेगळ्या पार्टीज, सॉरी, वेगवेगळ्या संघटना, इन्स्टिट्यूशन्स, ऑर्गनायझेशन्स, ग्रुप्स, दे आर वर्किंग. ओके. दे आर वर्किंग इन द सोसायटी. त्याचप्रमाणे देर आर पॉलिटिकल पार्टीज हू कंटेस्ट इलेक्शन. त्याचप्रमाणे काही राजकीय पक्ष असतात की जे निवडणूक लढवतात. ओके. Political parties are also a kind of social organizations, but there is a difference between political parties and other institutions and organization in society. म्हणजे या ज्या काही पॉलिटिकल पार्टीज आहे, या या सोशल ऑर्गनायझेशन सारख्याच असतात, संघटनांसारख्याच असतात. परंतु त्या पॉलिटिकल पार्टीज आणि ह्या इन्स्टिट्यूशन्स आहे, काही ऑर्गनायझेशन असे, त्यांच्यामध्ये थोडासा फरक आहे, थोडासा डिफरन्स आहे, थोडासा बदल आहे. द डिफरन्स इज in the goals and style of working of a political parties and the other organization.
म्हणजे डिफरन्स काय आहे, फरक कुठे आहे, तर फरक आहे गोल अँड स्टाईल ऑफ वर्किंग. म्हणजे काही ज्या संघटना आहेत, काही ऑर्गनायझेशन आहेत, त्यांच्या गोल्स वेगळे आहेत, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत. तसं जे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांचं गोल थोडस डिफरंट आहे आणि त्यांचं वर्किंग मेथड पण डिफरंट आहे. ओके, ऑन दिस बॅकग्राउंड we can say that when people form organizations with the objective of achieving political power and participate in the electoral process, such organizations are called political parties. Okay, तर मित्रांनो मग ओळखायचं कसं की कोणती ऑर्गनायझेशन ही पॉलिटिकल पार्टी आहे आणि कोणती नाही, तर त्यांनी एक अट दिली. ओके, आपण एक बॅकग्राऊंड बघितलं. तर वी कॅन से दॅट वेन पीपल फॉर्म ऑर्गनायझेशन विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अचिव्हिंग पॉलिटिकल पॉवर अँड पार्टिसिपेट इन द इलेक्टोरल प्रोसेस, सच ऑर्गनायझेशन आर कॉल्ड एज पॉलिटिकल पार्टीज. म्हणजेच ज्या काही संघटना आहेत त्या एका ऑब्जेक्टिव्हने काम करतात की त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, सत्ता मिळवणं, थोडक्यात टू अचीव द पॉवर. ओके, राजकीय सत्ता मिळवणं आणि इलेक्शन प्रोसेस मध्ये, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, ही ज्या ऑर्गनायझेशनची किंवा ज्या इन्स्टिट्यूशनची एक ऑब्जेक्टिव्ह असतं. सो दीज पार्टीज आर नथिंग बट पॉलिटिकल पार्टीज. ओके, दीज ऑर्गनायझेशन्स आर नथिंग बट पॉलिटिकल पार्टीज. Political parties thus can be described as a group of people who aim to contest elections, win elections, and get power and establish the government of their party. तर थोडक्यात पॉलिटिकल पार्टीज दस कॅन बी डिस्क्राईब, म्हणजे आपण पॉलिटिकल पार्टीचं असं वर्णन करू शकतो की अ ग्रुप ऑफ पीपल हु एम टू कंटेस्ट इलेक्शन, म्हणजे एक माणसांचा किंवा एक जनतेचा एक ग्रुप की ज्याचं एम आहे, ज्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू कॉन्टेस्ट इलेक्शन, म्हणजे इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट करणं, इलेक्शन लढवणं, अँड विन इलेक्शन म्हणजे त्यानंतर इलेक्शन जिंकणं, आणि गेट पॉवर त्यानंतर सत्ता मिळवणं, आणि एस्टॅब्लिश द गव्हर्नमेंट ऑफ दर पार्टी आणि मग सरकार बनवणं त्या पार्टीचं. म्हणजे कसं, सपोज आपण एक्झाम्पल घेतलं बीजेपीचं, तर मग बीजेपीचं एम काय आहे, इट इज अ पॉलिटिकल पार्टी. ओके, सो देअर एम इज टू contest in the election. Okay, then win elections, then obviously they will get power and they will form the government of their party, and prime minister will be of their party, or maybe CM or chief minister will be of their party. So following are some important characteristics of political parties. So we will see that characteristics. So before moving ahead, let me know if you have some doubts. Hello, any doubts in the regarding political parties, their working, what is their objective? Okay, okay, no problem. Let's take the next topic, that is characteristics of political parties. आपण बघूयात. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य काय असतं या ज्या पॉलिटिकल पार्टीज असतात. ओके, त्यांचे फीचर्स कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात बघूयात आपण. तर फर्स्ट वन इज टू बी इन पॉवर, म्हणजे नेहमी सत्तेत असणं. ओके, पंतप्रधान पण त्यांचंच पाहिजे, चीफ मिनिस्टर त्यांचंच पाहिजे, महापौर त्यांचंच पाहिजे, सरपंच त्यांचंच पाहिजे. ओके, सभापती त्यांचंच पाहिजे. सो सो दिस इज नथिंग बट टू बी इन पॉवर, म्हणजे सत्तेमध्ये असणं. सो अचिव्हिंग पॉवर थ्रू इलेक्शन्स इज अ मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टीज. ओके, इलेक्शन लढवून, निवडणूक लढवून त्यामध्ये जिंकून येऊन मग सत्ता हासिल करणं हे पॉलिटिकल पार्टीचं मुख्य ऑब्जेक्टिव्ह असतं, उद्दिष्ट असतं. Thus, different political parties compete with each other to get power. मग याच कारणासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करतात. ओके, टू गेट पॉवर, सत्ता मिळवण्यासाठी. देर इज नथिंग रॉंग इन दिस कॉम्पिटिशन बट द कॉम्पिटिशन शुड बी फेअर. आता आपल्याला माहिती कॉम्पिटिशन असलं तर क्वालिटी चांगली भेटते, बरोबर. ओके, कॉम्पिटिशन असली तर तुम्ही स्टडी जास्त हार्ड करतात, चांगल्या मार्काने पास होतात, म्हणजेच क्वालिटी चांगली मिळते तुम्हाला. ओके, तसंच या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी एकमेकांशी कॉम्पिटिशन करणं इलेक्शन मध्ये चुकीचं नाही, परंतु ते फेअर असलं पाहिजे, एक चांगल्या पद्धतीनं हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे ती. ओके,
So this is their first characteristic, that is to be in power. Again, next one is to pursue an ideology. म्हणजे कोणत्या तरी एका प्रकारची विचारधारा चा अवलंब करणे किंवा विचारधारा सर्वांच्या मनात असणे. ओके, सपोज त्या पॉलिटिकल पार्टीचे जे काही मेंबर असतील, ओके, त्यांचे ठराविक आयडिओलॉजी असेल, ठराविक विचार असेल. ओके, आता आपण काँग्रेसचा विचार केला, पुन्हा बीजेपीचा विचार केला, तर काँग्रेसचे कसा विचार आहे, आपण काँग्रेसला सहसा एक सेक्युलर पार्टी मानतो, आणि जी बीजेपी आहे ती थोडीशी राईट विंग आहे, म्हणजे राष्ट्रवादी म्हणूयात आपण. ओके, तर ही त्यांची आयडिओलॉजी झाली. तर बीजेपीची आयडिओलॉजी आहे राष्ट्रवादी, नॅशनलिस्ट आयडिओलॉजी आहे त्यांची, देशासाठी काही पण. ओके, तसं काँग्रेस वगैरे जर आपण कन्सिडर केलं तर त्यांची जराशी मवाळ आहे किंवा मॉडर्न आहे जराशी. So to pursue an ideology is one of the characteristics of political party. So every political party has some policies and world views. म्हणजे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे काही धोरण असतात. ओके, अंतर्गत इंटरनल त्यांच्या पॉलिसीज असतात. ओके, अँड वर्ल्ड व्ह्यूज म्हणजे जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. पार्टीज हॅव अ पर्टिक्युलर स्टँड अबाउट सोशल इश्यूज. म्हणजे समाजात जे काही प्रश्न असतात ते सॉल्व्ह करणे वगैरे या गोष्टींविषयी प्रत्येक पार्टीचा वेगवेगळा वे असतो. ओके, त्यांचे वेगवेगळे स्टँड असतात. ओके, दिस टुगेदर मेक पार्टी आयडिओलॉजी. मग या ज्या पॉलिसीज आहेत त्यांच्या, या जे त्यांचा वर्ल्ड व्ह्यू आहे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, पुन्हा समाजात ते वेगवेगळे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याची त्यांची पद्धत आणि त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे, ते सर्व मिळून पार्टीची आयडिओलॉजी सेटअप होते किंवा आयडिओलॉजी बनते. The people who consider any specific party ideology as acceptable support that political party. म्हणजे सपोज एखादा पर्सन असेल, एखादा समजा लोक असतील, ओके, who consider any specific party ideology as acceptable support and political that's party. म्हणजे एखादा समजा व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीला त्या पार्टीची जे आयडिओलॉजी जर आवडली, ओके, तर तो त्या पार्टीला सपोर्ट करतो. तुम्हाला जर बीजेपीची आयडिओलॉजी आवडली, तर मग ज्यांना आवडली ते बीजेपीला सपोर्ट करणार, ज्यांना नाही आवडली ते काँग्रेसला सपोर्ट करणार. सोशल सपोर्ट रिसिव्ड बाय पॉलिटिकल पार्टी इज कॉल्ड मास बेस ऑफ पॉलिटिकल पार्टी. म्हणजे समाजाच्या ज्या लोकांकडून मोठ्या संख्येने जर एखाद्या पॉलिटिकल पार्टीला जो सपोर्ट मिळतो, तर त्या सपोर्टला मास बेस म्हणतात. का बरं? कारण मास म्हणजेच बहुसंख्य, मेजॉरिटीली किंवा फार मोठ्या प्रमाणात लोकांकडून जर पार्टीला सपोर्ट मिळत असेल, तर त्याला तो मास बेस असं कन्सिडर केलं जातं, की आमच्याकडे एवढ्या लोकांचा सपोर्ट आहे, आमच्या पार्टीचे एवढे लोक प्रशंसक आहेत. In modern days, ideologies of all political parties appear to be similar. Hence, it has become difficult to differentiate between parties on the basis of ideologies. म्हणजे काय? तर सध्याचा जो आधुनिक काळ चाललाय, आताचा जो पिरियड चाललाय, तर या काळामध्ये मुख्यत्वे सगळ्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहे, कुठेतरी त्यांची आयडिओलॉजी सेम आहे, त्यांची विचारधारा सेम आहे, त्यांच्या पॉलिसीज थोड्याशा प्रगतीच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सेम आहेत. त्यामुळं त्यांच्या विचारधारामध्ये, आयडिओलॉजीमध्ये थोडंसं डिफरंट करणं थोडंसं आपल्याला मुश्किल आहे, डिफरन्शिएट करणं मुश्किल आहे. कारण कोणतीही पार्टी आल्यानंतर काय सांगणार आहे, की आम्हाला विकास करणे असं आमचं धोरण आहे, देशाचा विकास करणं आमचं धोरण आहे. कोणतीही पार्टी असली तरी हाच विचार करणार आहे. म्हणजे मॉडर्न काळामध्ये सगळ्यांचा जो काही विचारधारा आहे, आयडिओलॉजी आहे, ती बरेचसे सिमिलर आहे. So this was now the next characteristic, to have a party agenda. म्हणजे पार्टीचा काहीतरी अजेंडा असणार. ओके, प्रत्येक पार्टीचा स्वतःचा काहीतरी अजेंडा असणार, की आम्ही असं असं करणार आहोत, आम्ही त्या त्या गोष्टी करणार आहोत, या या गोष्टी करणार नाहीत, या या लोकांसाठी काम करणार आहोत, देशासाठी अशा अशा गोष्टी करणार आहोत, हा त्यांचा अजेंडा झाला. सो पॉलिटिकल पार्टीज प्रिपेअर देअर पार्टीज अजेंडा ऑन द बेसिस ऑफ पार्टी आयडिओलॉजी. They implement the agenda after they get political power. Even they do not get political power, political parties try to get support of the people on the basis of this agenda. म्हणजे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी ही एक त्यांचा अजेंडा प्रिपेअर करत असते, आणि जेव्हा त्यांना सत्ता मिळते, when they get the power, they try to implement that agenda. Okay,
Even if they don't get the power, they still ask people to support on this agenda so that it will be beneficial for their party to come in power. So the next characteristic is टू एस्टॅब्लिश अ गव्हर्नमेंट म्हणजे सरकार स्थापन करणं. आता सरकार कसं स्थापन करणार आहे? जर त्यांची सत्ता मिळाली, त्यांच्या पार्टीचे आमदार खासदार ओके नगरसेवक निवडून आले, सदस्य निवडून आले तर ओके मेजॉरिटीने त्यांना जर बहुमत मिळालं तर पॉलिटिकल पार्टीज एस्टॅब्लिश द गव्हर्नमेंट अँड गव्हर्न द नेशन. म्हणजे ज्या पॉलिटिकल पार्टीचे सर्वात जास्त सीट निवडून येतात ओके त्यांना बहुमत मिळतं तर ते पार्टी सरकार स्थापन करतं आणि आपल्या देशाला गव्हर्न करत. ओके सरकार चालवणं त्याला म्हणतात. जी पॉलिटिकल पार्टी विच गेट मेजॉरिटी इन द इलेक्शन फॉर्म्स द गव्हर्नमेंट. ओके द पार्टीज विच डू नॉट गेट मेजॉरिटी ऍक्ट्स एज अपोजिशन पार्टी. आता ज्यांना मेजॉरिटी मिळते बहुमत मिळते ते सरकार स्थापन करतात आणि ज्यांना मिळत नाही ते मग विरोधी पक्ष किंवा अपोजिशन पार्टी म्हणून काम करतात. टू ऍक्ट एज अ लिंक बिटवीन द गव्हर्नमेंट अँड पीपल. म्हणजे या पॉलिटिकल पार्टीज आहे ह्या काय करतात? जे काय प्रशासन आहे, जे सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे आणि जी सामान्य जनता आहे यांच्यामध्ये एक दुवा म्हणून काम करतात, एक लिंक म्हणून काम करतात. पॉलिटिकल पार्टीज वर्क एज अ लिंक बिटवीन गव्हर्नमेंट अँड पीपल. ओके पॉलिटिकल पार्टीज कम्युनिकेट द डिमांड्स अँड कंप्लेंट्स ऑफ द पीपल टू गव्हर्नमेंट. काय करतात या पॉलिटिकल पार्टीज? लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवतं. लोकांचे जे डिमांड आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवतो. The government tries to get support of the people for its policies and programs through political parties. म्हणजे सरकार काय करतं? त्यांची जी काही स्वतःची पॉलिटिकल पार्टी आहे त्या पार्टीचा उपयोग करून लोकांकडून त्यांचा जो अजेंडा आहे, त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत, त्यांच्या ज्या स्कीम आहेत तर त्या स्कीमला सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करतं, जेणेकरून पार्टीची इमेज, सरकारची इमेज लोकांच्या मनात चांगली राहील आणि पुढील वेळीही ते सरकारला निवडून देते. ओके सो फ्रेंड्स just now we have seen characteristics of the political parties. That is what are silent features of the political parties. Means to be in power always. Okay to form a government. Okay they have some agenda, they have some ideologies. Okay they are the connecting link between government and common people. Okay so we have just seen 4 to 5 features of that political parties. You may be asked in the question in the exam, question may be asked, so prepare it. So friends here are some boxes given over here. Let's see what it is. What do you understand by the following news in the newspaper? Explain in brief. म्हणजे खाली त्यांनी काहीतरी न्यूजपेपरच्या आपण म्हणतो ठळक बातम्या दिल्यात, आपण बघूयात आणि तुम्हाला त्या काय वाचतं याचा विचार करा. ओके सपोज एखादी न्यूजपेपर मध्ये एखादी न्यूज आली कोणती, लेट्स सी. Opposition parties held a meeting in Mumbai to resist the ruling party. Okay will take up the issue of farmers. म्हणजे एखाद्या विरोधी पक्ष आहे ओके त्या विरोधी पक्षाने मुंबईमध्ये जे काय सत्ताधारी पार्टी आहे म्हणजे ज्यांचं सरकार आहे त्या पार्टीच्या अपोजिट एक मीटिंग आयोजित केली मुंबईमध्ये त्यांच्या विरोध करण्यासाठी. ओके तर त्या विरोधामध्ये ही जी पार्टी आहे ती सरकारचा निषेध सॉरी फार्मरचा मुद्दा सरकारपुढे मांडेल का प्रॉब्लेम्स. तर मित्रांनो ही एक बातमी आहे तर याचा विचार करून तुमच्या म्हणजे डोक्यात काय विचार येतो ही बातमी वाचून? थोडक्यात लोकांच्या काहीतरी मागण्या आहेत ओके आणि रुलिंग पार्टी इज नॉट गिव्हिंग अटेन्शन टू दॅट डिमांड्स ऑफ द फार्मर्स. ओके and for that purpose to resist the government on their decisions. Okay they have held meeting in the Mumbai. Next one is ruling party organized संवाद यात्रा in rural areas. थोडक्यात जर अशी न्यूज आली तुम्हाला एखाद्या न्यूजपेपर मध्ये त्याचा अर्थ असा आहे की सरकारी पार्टी लोकांशी संवाद साधते. ओके त्यांचे प्रश्न माहीत करून घ्यायचे किंवा सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या की नाही याचा फीडबॅक घेणं वगैरे.
So think about that, okay? Imagine you are an opposition party leader and you have observed that the ruling party has not done good work in the field of health. What will you do as a leader of opposition? म्हणजे मित्रांनो, समजा तुम्ही एक विरोधी पक्ष नेते आहात. ओके, विरोधी पार्टीमधून तुम्ही पक्ष नेते आहात आणि तुमच्या असं लक्षात आलंय की जे सरकार आहे त्या सरकारने आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं नाही, तर तुमचा त्यावर टेक काय असेल किंवा विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही तुमची काय भूमिका असेल किंवा तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारलाय. तर मे बी काही मित्र म्हणू शकता की आम्ही सरकारकडे त्यांच्या मागण्या मांडेल, ओके, किंवा सरकारला एक प्रोटेस्ट करू सरकारच्या अगेन्स्ट, ओके, लोकांना त्या बाबतीत अवेअर करून डिमांड आहेत त्या सरकार पुढे मांडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मुवमेंट चालू करू. ओके, सो दिस कॅन बी डन बाय अ अपोजिशन लीडर. Okay, think and write. Next one is given for you. Mahatma Gandhi, Vinoba Bhave, and Jay Prakash Narayan put forth the idea of partyless democracy. What has to be done to bring such a democracy in modern times? म्हणजे मित्रांनो, महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण हे काय आहेत, जे पी त्यांना म्हटलं जातं, तर यांनी पार्टीलेस डेमोक्रेसीची आयडिया मांडली होती, कल्पना मांडली होती, संकल्पना. म्हणजे देशामध्ये कोणतीही पॉलिटिकल पार्टी असता कामा नये. ओके, मग लोकांनी काय करायचं, लोकांनी खालच्या स्तरातून समजा ग्रामपंचायत लेवलला निवडून द्यायचं, त्यानंतर ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत ते त्यांच्या मनाने दुसऱ्या लोकांना निवडून देणं, अशा प्रकारे खालून वरपर्यंत जायचं. कोणत्याही प्रकारची पॉलिटिकल पार्टीची गरज नाही असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु थोडासा विचार करा, थोडी तुम्ही माहिती मिळवा यावर की असं शक्य आहे का. ओके, व्हॉट हॅज टू बी डन टू ब्रिंग सच डेमोक्रेसी इन मॉडर्न टाइम्स. म्हणजे आता सध्या तशा पद्धतीची जी काही पार्टीलेस डेमोक्रेसी आहे ती आपल्याला आणता येईल का, इम्प्लिमेंट करता येईल का, जरा विचार करा. सो सर, व्हॉट डज इट मीन बाय लेफ्ट विंग अँड राईट? ऍक्च्युअली लेफ्ट विंग अँड राईट विंग इज नथिंग बट द आयडियोलॉजी ऑफ द पार्टी. ओके, लेफ्ट विंग म्हणजे जनरली कम्युनिस्ट आयडियोलॉजी असं कन्सिडर केलं जातं तिला. आता हा फार मोठा टॉपिक आहे ऍक्च्युअली, तुमच्या लेव्हलला तुम्हाला जास्त काही माहित असण्याची गरज नाही, परंतु एक लक्षात घ्या, जी काही लेफ्ट विंग आहे, ओके, तर लेफ्ट विंग मुख्यत्वे असं म्हणते की जेवढ्या काही इंडस्ट्रीज असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे संसाधन असतील, ओके, रिसोर्सेस असतील, तर या सगळ्यांवर गव्हर्नमेंटचा कंट्रोल असावा आणि मग गव्हर्नमेंटने सगळ्यांना समान प्रमाणात संपत्तीचं वाटप करून द्यावं. परंतु जी काही राईट विंग आपण म्हणतो ती थोडी नॅशनलिस्ट असते, वेगवेगळ्या त्यांच्या जुन्या परंपरा आहे. सपोज आपण समजा बीजेपीचं एक्झाम्पल घेतलं तर बीजेपी कसं थोडस त्यांची हिंदुत्वाची आयडियोलॉजी आहे. ओके, हिंदुत्वाची म्हणजे कसं, आपला सनातन संस्कृती आहे, आपल्याला 5-10 हजार वर्षाचा इतिहास आहे आपल्या संस्कृतीला. ओके, आणि मग आपल्या त्या बाबतीत काही परंपरा आहे, निसर्ग वेगवेगळे सण साजरे करतो. ओके, तर आपल्या ह्याच्या काही परंपरा आहे. सो दिस इज नथिंग बट द ट्रॅडिशनल अप्रोच. ओके, त्याला राईट विंग असं कन्सिडर केलं जातं. आणि आपण जर लेफ्ट विंग जर म्हटलं तर ते थोडे मॉडर्न पिरियडचे असतात. म्हणजे कसं, वेस्टर्न अप्रोच आपण म्हणतो, आपण जे म्हणतो का पाश्चात्य जग, चायना सॉरी युरोपमध्ये कसं मॉडर्न जग आहे, तिथले लोक कसे मॉडर्न असतात. ओके, त्यांची काही अशा मोठमोठ्या लांबच्या परंपरा नाहीत फार जुन्या. ओके, सो दिस इज नथिंग बट द लेफ्ट विंग. परंतु यामध्ये फार डिटेल मध्ये आहे, तुम्हाला सध्या याची गरज नाही. ओके, बट यू कॅन सी सम व्हिडिओज ऑन युट्यूब ऑन दॅट अबाउट दॅट ऑल्सो. ओके, so I hope you have understood this. So let's move for the next topic, that is challenging nature of political party system in India. म्हणजे जे काही आव्हानात्मक पॉलिटिकल पार्टी विषयी जे काही भारतामध्ये सिस्टीम चालली, व्यवस्था चालली, तर तिच्याबद्दल आपण बघूयात. ओके, दे हॅव गिव्हन इन पॉइंट्स 3 to 4 points are there, 3 points. So the Congress was a strong political party in the post independence period.
म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर त्या काळामध्ये काँग्रेस ही एकच पार्टी, एक मेजर पार्टी होती, पॉलिटिकल स्ट्रॉंग पार्टी होती. ओके. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं तिला म्हटलं जायचं. सो काँग्रेस हॅड अ मेजॉरिटी ऍट सेंटर अँड मोस्ट ऑफ द स्टेट्स. म्हणजे काय, काँग्रेस पार्टी जी आहे तिला सेंटरमध्ये म्हणजे केंद्र सरकारमध्ये पण त्यांचंच वर्चस्व होतं किंवा त्यांची सत्ता होती, आणि वेगवेगळे जे काही स्टेट्स आहेत, वेगळे जे राज्य होते त्या काळात भारतातले, तर त्या राज्यांमध्ये पण मुख्यत्व काँग्रेसचीच सत्ता होती. म्हणजे पंतप्रधान पण काँग्रेसचा, आणि वेगवेगळे जे काही राज्य होते त्या राज्यांमध्ये, बऱ्याचशा राज्यांमध्ये मुख्यमंत्री पण काँग्रेसचा. असं सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसची एक स्ट्रॉंग पॉलिटिकल पार्टी म्हणून नाव होतं भारतामध्ये. इंडियन पॉलिटिक्स वॉज कंट्रोल्ड बाय द काँग्रेस पार्टी. आणि त्या काळात पोस्ट इंडिपेंडन्स नंतर मुख्यत्व भारतातलं जे सगळं पॉलिटिक्स आहे, जे राजकारण आहे, ते काँग्रेस पार्टीद्वारेच कंट्रोल करण्यात आलं. कारण तुम्हाला माहितीच आहे की पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे होते सुरुवातीला. ते भारताचे जे पहिले पंतप्रधान झाले ते काँग्रेसचेच होते. म्हणजे 1947 म्हणूयात किंवा 1947 ते 1964 पर्यंत नेहरूच पंतप्रधान होते. त्यानंतर 2 वर्षे लालबहादूर शास्त्री हे पण काँग्रेसचेच होते, ते पंतप्रधान झाले. त्यानंतर मग इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या 1966 मध्ये. तर 1966 ते 1977 पर्यंत पुन्हा इंदिरा गांधीच पंतप्रधान. ओके. काँग्रेसच्याच पुन्हा त्या. तर याचा अर्थ काय, तर काँग्रेस ही एक स्ट्रॉंग पार्टी होती, आणि भारतातलं जे मुख्यत्व सगळं राजकारण, सत्ता, गोष्टी आहेत त्या काँग्रेसद्वारेच कंट्रोल केल्या जायच्या. सो धिस इरा वॉज डिस्क्राइब्ड ॲज अ इरा ऑफ सिंगल डॉमिनेट पार्टी. त्यामुळे हा जो काही पिरियड होता काँग्रेसचा, तर त्या पिरियडला सिंगल डॉमिनेट पार्टी सिस्टीम असं म्हटलं जातं. इरा ऑफ सिंगल डॉमिनेट पार्टी सिस्टीम म्हणजेच एकाच पार्टीचा डॉमिनन्स इंडियामध्ये होता, वर्चस्व होतं. सेकंड, the non-Congress parties came together and challenged single dominant party system in 1977. म्हणजे काय झालं, आता 1977 पर्यंत तर भारतामध्ये काँग्रेसची सत्ता होती. म्हणजे जवळपास स्वातंत्र्यानंतर 30 वर्षे भारतामध्ये काँग्रेसची सत्ता होती. आणि मग 1977 मध्ये काय झालं, एक नॉन काँग्रेस पार्टीज एकत्र आल्या. ओके. काँग्रेसला त्यांनी चॅलेंज केलं 1977 मध्ये. तर ते काय झालं, कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती भारतामध्ये 1975 मध्ये. ओके. 25 जून 1975 मध्ये त्यांनी आणीबाणी लागू केली, आणि आणीबाणी मधून सगळ्या लोकांना त्यांनी, जे काही राजकीय लोक होते, आंदोलन करते, त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. त्या काँग्रेसच्या होत्या. ओके. आणि मग यामुळे लोक चिडले, लोकांना त्यांच्याविषयी मनात राग निर्माण झाला. मग वेगळ्या पॉलिटिकल पार्टीज एकत्र आल्या आणि त्यांनी काँग्रेसला चॅलेंज केला, सिंगल डॉमिनेट पार्टी सिस्टीमला चॅलेंज केला. आफ्टर 1989 लोकसभा इलेक्शन्स, द सिस्टीम ऑफ वन पार्टी इमर्जिंग एज डॉमिनंट पार्टी केम टू एन एंड. म्हणजे 1989 मध्ये जे काही लोकसभेचे इलेक्शन झाले, म्हणजे पंतप्रधानांसाठीचे जे इलेक्शन झाले, ओके, तर त्यामध्येच मुख्यत्व वन पार्टी सिस्टीम संपुष्टात आली. ओके. डॉमिनंट पार्टी सिस्टीम केम टू एन एंड म्हणजे एकाच पार्टीचं जे काही वर्चस्व भारतात होतं, सत्तेत होतं, तिचं वर्चस्व संपुष्टात आलं. सिन्स देन डिफरंट पार्टीज बिगन टू कम टुगेदर टू फॉर्म कोएलिशन गव्हर्नमेंट. ओके. मग त्यानंतर काय झालं, वेगवेगळ्या ज्या छोट्या छोट्या पार्ट्या होत्या त्यांनी एकत्र येऊन कोएलिशन फॉर्म केलं. ओके. एक आघाडी उभारली, आणि वेगवेगळ्या आघाड्यांचं सरकार त्यावेळी स्थापन होऊ लागले. म्हणजे कसं, पूर्वीच्या काळी बीजेपी काही एवढी स्ट्रॉंग नव्हती काँग्रेस इतकी. मग काय झालं, बीजेपी सोबत मग शिवसेना. ओके. शिवसेना, आणखी अकाली दल, बिजू जनता पार्टी. ओके. तर या प्रकारच्या 3-4 पार्ट्यांनी एकत्र येऊन मग त्यांचे खासदार काँग्रेसच्या खासदारांपेक्षा जास्त व्हायचे. ओके. मग त्यावेळी कोणाची सत्ता, मग बीजेपीची सत्ता येणार. बाकी पार्टीचे पण मग मंत्री होणार, आमदार होणार, सॉरी मंत्री होणार. ओके. आणि पंतप्रधान होणार. म्हणजे 1989 नंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या पार्टीज किंवा कोएलिशनचे सरकार स्थापन झाले भारतामध्ये. बोथ द भारतीय जनता पार्टी अँड काँग्रेस पार्टी मेड an experiment of establishing coalition गव्हर्नमेंट. म्हणजे
काँग्रेस आणि बीजेपी ह्या जो काही मुख्य पार्ट्या या दोन्ही पार्टींनी वेगळे प्रयोग केले की जे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे राजकीय पक्ष होते त्यांना सोबत घेऊन एक कोएलिशन म्हणजेच आघाडी तयार करायची, एक ग्रुप तयार करायचा आणि मग सत्ता स्थापन करायची. असं काँग्रेसने पण केलं आणि बीजेपीने पण केलं, भारतीय जनता पार्टीने पण केलं. The belief that coalition government bring instability was proved wrong by the political party system in our country. म्हणजे काय? म्हणजे पूर्वीच्या काळी एक समज होता भारतामध्ये त्या काळात. पूर्वी म्हणजेच की जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सरकार किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्या एकत्र येऊन मग जर सरकार स्थापन केलं तर ते सरकार अनस्टेबल राहतं मुख्यत्वे, असा थोडासा समज होता. ते खरं म्हणजे बऱ्याच अर्थाने ते काही अर्थाने ते खरंही होतं की मग जर दोन तीन पार्टी मिळून जर सरकार स्थापन असेल तर प्रत्येक पार्टीचे वेगळे अजेंडा असणार, त्यांचे आयडिओलॉजीच असणार. मग ही पार्टी म्हणणार नाही आम्ही सांगतो तेच करा, ती पार्टी म्हणणार नाही आम्हाला हेच मंत्रीपद द्या. त्यामुळे काय होतं, जे काही पॉलिटिकल सिस्टीम आहे, जे गव्हर्नमेंट आहे ते अस्थिर होतं, इनस्टेबल होतं. परंतु तरीही एवढं सगळं असून सुद्धा हा समज या कोएलिशनच्या वेगवेगळ्या आघाड्या उभारल्या आणि त्यांनी सत्ता स्थापन केली, त्यांनी मोडून काढला की इन्स्टेबिलिटी निर्माण होते. कारण बऱ्याचशा वेळा हे जे काही मल्टी पार्टी सिस्टीम आहेत त्यांचं जे गव्हर्नमेंट आहे ते जवळपास पूर्णपणे पूर्ण टर्म त्यांनी कंप्लीट केली, दॅट इज 5 वर्ष ते राहिले. In fact, the coalition government system आज स्टॅबिलाइज्ड इन इंडिया. म्हणजे जो काही पूर्वीचा समज होता की कोएलिशन गव्हर्नमेंटने इन्स्टॅबिलिटी येते, तो समज रॉंग प्रूव्ह केला आणि इनफॅक्ट म्हणजे खरं तर कोएलिशन गव्हर्नमेंट सिस्टीम भारतामध्ये चांगल्या प्रकारे स्टॅबिलाइज झाली, स्टेबल झाली. ओके. Friends, are you getting the topic? Hello. ओके, इंटरेस्टिंग टॉपिक. कारण आतापर्यंत तुम्ही जस्ट नावच ऐकलं असेल, अरे हे इलेक्शन काय असते, पंतप्रधान कसा होतोय, मुख्यमंत्री कसा होतोय, ओके, कंटिन्यू इलेक्शन कसे होतात. तर यामुळे तुमच्या एक आयडिया येईल, लक्षात येईल की तुमच्या घरचे जेव्हा मतदान करण्यासाठी जाता तेव्हा ते ऍक्च्युली काय करता. ओके. आपण म्हणतो की नाही आमच्या घरातून मतदान बीजेपीलाच असतं, नाही आमचे काँग्रेसलाच असतं, नाही मनसेलाच देतो, नाही शिवसेनेलाच देतो, नाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच असतं. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टीज आहेत. So for your information, here is one box given over here. Let's read it. If power remains with one political party for a long period, and if no other political parties are influential, the party system is called as one party system. म्हणजे काय? थोडक्यात एकच पार्टी जर कंटिन्युअसली फार वर्षे एक सत्तेत राहिली आणि तिला अपोज करण्यासाठी दुसरी कोणती पॉलिटिकल पार्टी अस्तित्वात नसेल तर त्याला वन पार्टी सिस्टीम असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे देशात एकच पार्टी सिस्टीम आहे, जसं चायनामध्ये आहे. ओके. इन पॉलिटिक्स, when two political parties are influential and the political parties enjoy power alternately, the party system is called as two party system. म्हणजे हे पहिल्याच्या जरा अपोजिट आहे. म्हणजे एक पॉलिटिकल पार्टी सिस्टीम समजा त्याला अपोजिट करणारे आणखी एक दुसरी पॉलिटिकल सिस्टीम असेल, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊन मग कोणीतरी एकदा विन होणार एक पार्टी आणि मग ते गव्हर्नमेंट फॉर्म करणार. ओके. तर त्याला टू पार्टी सिस्टीम असं कन्सिडर केलं जातं. When many political parties compete for political power and more or less they are equally influential, the party system is called as multi-party system. तर भारतामध्ये मल्टी पार्टी सिस्टीम आहे. ओके. आणि टू पार्टी सिस्टीम कुठं आहे? अमेरिकेमध्ये. तेथे दोनच पार्टी आहे, रिपब्लिकन्स अँड डेमोक्रॅटिक. तसंच युके मध्ये पण आहे. ओके. युके मध्ये पण म्हणजे इंग्लंड मध्ये पण दोनच पार्टी सिस्टीम आहे, टू पार्टी सिस्टीम, दॅट इज लेबर अँड आणखी कोणती तरी हुजूर अँड मजूर, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. अशा दोनच पार्टी आहेत.
Okay, you have given one task over here. Find out the number of parties the following leading coalition, that is National Democratic Alliance and United Progressive Alliance. म्हणजेच एनडीए. म्हणजेच एनडीएत कोण कोण असतं, मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय की बीजेपी, ओके, त्यांच्यासोबत शिवसेना, पुन्हा अकाली दल, बिजू जनता दल, ओके. सो यांचं मिळून जी काही कोएलेशन आहे, यांची मिळून जी आघाडी आहे तिला एनडीए असं कन्सिडर केलं जातं. आणि युनायटेड युपीए म्हणजे काय, काँग्रेस, ओके, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत आणखी समजा तृणमूल काँग्रेस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रादेशिक पार्ट्या, रिजनल पॉलिटिकल पार्टी सुद्धा, तर यांना युपीए असं कन्सिडर केलं जातं. ओके. ऑल्सो अंडरस्टँड द नॅशनल पार्टीज अँड द रिजनल पार्टीज. म्हणजे आपण आतापर्यंत बघितलं की नॅशनल पार्टीज आहेत, परंतु मित्रांनो रिजनल पार्टी सुद्धा आहे. म्हणजे ज्या पार्टीज फक्त राज्यात त्यांच्या राज्यात इलेक्शन लढतात, कॉम्पिटिशन करतात. ते काही पंतप्रधान पदाचे इलेक्शन लढत नाही. ओके. ते फक्त मुख्यमंत्री पद म्हणजे त्यांच्या राज्यात इलेक्शन लढतात. तर आपण समजून घेऊयात. ओके. टू गेट रिकग्निशन ऍज अ नॅशनल पार्टी, द इलेक्शन कमिशन हॅज प्रिस्क्राइब्ड द फॉलोइंग कंडिशन्स. म्हणजे एखादी जी पार्टी आहे, ओके, त्या पार्टीला पॉलिटिकल पार्टी, नॅशनल पॉलिटिकल पार्टी म्हणून जर स्वतःला म्हणून घ्यायचं असेल, स्वतःला सिद्ध करायचं असेल, तर त्यासाठी इलेक्शन कमिशनने काही कंडिशन्स ठेवल्या, काही अटी ठेवल्या आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत आपण बघू. फर्स्ट वन इज a political party should secure a minimum 6% of the valid votes in 4 or more states in the earlier Lok Sabha or state assembly elections, and a minimum 4 members should be elected in the Lok Sabha from any seat or state in the earlier elections. म्हणजे एखादी जी पॉलिटिकल पार्टी आहे तिला जर स्वतःला राष्ट्रीय पार्टी किंवा नॅशनल पार्टी म्हणून जर घ्यायचं असेल किंवा ओळख मिळवायची असेल, तर तिने काय केलं पाहिजे, that party should secure minimum 6% of valid votes in 4 or more states. म्हणजे जेवढे काही मतदान झालेलं आहे त्यापैकी जवळपास 6% मतदान त्या पार्टीने मिळवलं पाहिजे. ओके. त्यांच्या उमेदवारांसाठी. अँड ऑर मोर स्टेट्स इन द अर्लियर लोकसभा अँड स्टेट असेंब्ली इलेक्शन्स. म्हणजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ज्या सीट आहे यांच्यासाठी ज्या निवडणुका होणार आहेत, तर त्या निवडणुकांमध्ये कमीत कमी 6% मतं स्वतःला मिळाली पाहिजे. अशा जर एखाद्या पार्टीला मिळाल्या, ओके, किंवा म्हणजे 6% मतं तर मिळाली पाहिजेच, पुन्हा मिनिमम 4 मेंबर शुड बी इलेक्टेड. आणि त्यांनी जे काही कॅन्डिडेट्स उभे केले त्यांच्याकडून, तर त्याच्यापैकी कमीत कमी 4 उमेदवार निवडून आले पाहिजे. ओके. इन द लोकसभा फ्रॉम एनी स्टेट ऑर स्टेट इन द अर्लियर इलेक्शन्स. म्हणजे देशभरात एखाद्या पार्टीला जर पॉलिटिकल पार्टी म्हणून घ्यायची असेल, त्याच्या 2 अटी आहेत. पहिली अट काय आहे, 6% ऑफ द वोटर. म्हणजे जेवढं मतदान झालं त्यातले 6% मतदान त्यांच्या पार्टीला झालं पाहिजे. आणि सेकंड कंडिशन इज दे शुड गेट 4 मेंबर्स इलेक्टेड. ओके. त्यांच्या पार्टीचे 4 मेंबर निवडून आले पाहिजे लोकसभेमध्ये कमीत कमी. अशा 2 पार्टी. किंवा आणखी एक त्यांनी सांगितलंय, the candidate of a party should be elected from minimum 2% constituencies out of total Lok Sabha constituency and from minimum 3 states. म्हणजे आपण पहिलं वर बघितलं, त्याच्याऐवजी आणखी एक अट आहे. ओके. त्या तर आहेच, पण आणखी एक अट आहे, तर त्यांच्या पार्टीचे जे कॅन्डिडेट आहे, ओके, that candidate of a party should be elected from minimum 2% कॉन्स्टिट्युशन्स. म्हणजे भारतातील जे काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत टोटल लोकसभेच्या जे 543 कॉन्स्टिट्युएन्सी आहे, मतदारसंघ आहेत, त्यापैकी 2% मतदारसंघांमधून त्यांचे कॅन्डिडेट निवडून आले पाहिजे लोकसभेमध्ये. लक्षात. आणि त्या पण कमीत कमी 3 स्टेट मधून निवडून आले पाहिजे. म्हणजे जर आपण विचार केला, 543 पैकी जर 1% म्हटलं तर 5 कॅन्डिडेट आले सपोज, राऊंड फिगर. आणि 2% म्हटलं तर 10. म्हणजे 543 पैकी कमीत कमी त्यांचे 10 मेंबर निवडून आले पाहिजे, खासदार निवडून आले पाहिजे त्यांच्या पार्टीच्या चिन्हावर. ओके.
आणि ते पण कमीत कमी 3 राज्यांमधून आले पाहिजे. म्हणजे एका राज्यातून 2, दुसऱ्या राज्यातून 3, पुन्हा तिसऱ्या राज्यातून 5, अशा मिळून 10 सपोज. ओके. सो दिस इज अबाउट getting a recognition as a national party. Okay. And next one is to get recognition as a regional party, the election commission has prescribed the following condition. म्हणजे आपण या ज्या बघितल्या आता या होत्या नॅशनल पार्टीसाठी. आणि जर रिजनल पार्टीचं तुम्हाला रिकग्निशन मिळवायचं असेल, प्रादेशिक पक्ष म्हणून तुम्हाला जर ओळख मिळवायची असेल, तर इलेक्शन कमिशनने आणखी वेगळ्या अटी आहेत. तर त्या अटी कोणत्या आहेत? अटी जवळपास सेम आहेत. ओके. हे पॉलिटिकल पार्टी शुड सिक्युअर मिनिमम 6% ऑफ द व्हॅलिड वोट्स. ओके. मिनिमम 2 मेंबर्स शुड बी इलेक्टेड इन विधानसभा, स्टेट असेंब्ली. ओके. तर कमीत कमी 6% मतदान त्यांना भेटलं पाहिजे, किंवा आणि त्यांचे कमीत कमी 2 आमदार निवडून आले पाहिजे. म्हणजे 2 जे काही मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे, MLA, निवडून आले पाहिजे. किंवा हे नसलं तर काय, पॉलिटिकल पार्टी शुड सिक्युअर मिनिमम 3% ऑफ द सीट्स ऑफ द टोटल सीट. म्हणजे जर आणखी एक अट आहे, टोटल जे काही सीट्स आहे विधानसभेमध्ये, त्यापैकी 3% सीट्स यांचे आमदार निवडून आले पाहिजे, आणि मिनिमम 3 सीट्स आल्या पाहिजे. ओके. आता महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 मुख्य पार्ट्या आहेत. कोणकोणत्या? काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस. त्याला NCP म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असं म्हटलं जातं. ओके. अशा 4 मुख्य पार्ट्या आहेत. तर आता त्यात 3 पार्ट्यांना जास्त मतदान मिळतं लोकांकडे. कोणती? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, भाजप. सपोज या 4 पार्ट्यांना चांगल्या पद्धतीने मतदान मिळतं. परंतु जी काही मनसे आहे, तिला आता जर मागच्या आपण इलेक्शनचा विचार केला, मागच्या वर्षी जे झालं 2019 मध्ये, सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे, बरोबर. तर मनसेचा एकच आमदार निवडून आलेला आहे त्यामध्ये. तर जर मनसेला राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष म्हणून जर मान्यता मिळायची असेल, तर त्यांना काय झालं पाहिजे? कमीत कमी 6% मतं मिळाली पाहिजे. म्हणजे जर टोटल 100 लोकांनी मतदान केलं असेल, तर कमीत कमी 6 लोकांनी मतदान मनसेला करायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. वी आर टेकिंग जस्ट ॲज अ एक्झाम्पल. किंवा मनसेचे 2 आमदार निवडून आले पाहिजे. ओके. सो दीज आर दी कंडिशन्स डिसाइडेड बाय प्रिस्क्राइब्ड बाय दी इलेक्शन कमिशन to get recognition as national party and state regional party. So, do you understand? National party and regional party. What are the different conditions for being a national party and for being a state uh, regional party? Okay. So, friends, let us know about some important political parties in India. आता आपण काय बघणार आहोत? भारतातील जे वेगळ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघू नॅशनल पार्टीज. इथं आहे एक, पहिली आहे इंडियन नॅशनल काँग्रेस, म्हणजे काँग्रेस आपण म्हणलं. 2 नंबर आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. ओके. त्याला वामपंथी असं म्हटलं जातं, कम्युनिस्ट पार्टी. थर्ड वन इज ए भारतीय जनता पार्टी. नंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट, म्हणजे ही कार्ल मार्क्स जे आहेत, तर त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेली ही, याला NCP असं म्हटलं जातं. ओके. पुन्हा बहुजन समाज पार्टी, बसपा, ही उत्तर प्रदेशातली आहे. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे NCP, म्हणजेच ती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांचं शरद पवार अध्यक्ष आहेत, घड्याळात त्यांचं चिन्ह आहे. ओके. नंतर तृणमूल काँग्रेस, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहेत त्याच्या अध्यक्ष, तृणमूल काँग्रेस. ओके. सो दीज आर सम पॉलिटिकल पार्टीज, नॅशनल पॉलिटिकल पार्टीज.
And apart from that, there are some regional parties also. Okay. Here also given some major regional parties as below. Shiv Sena. Okay. Here is Shiromani Akali Dal. हे कोणामध्ये आहे? हे पंजाबमध्ये आहे. हिअर इज जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. ही काश्मीर मध्ये आहे. आसाम गण परिषद ही आसाम मध्ये आहे. ओके. ही काही नॅशनल लेवलला नाही आहे. त्यांचं फक्त आसाम मध्ये चालतं. ही द्रविड मुन्नेत्र कझगम. ओके. ही तमिळनाडू मध्ये आहे. ओके. त्याला DMK असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. Okay, here are some data given here. But so, friends, I think it is over for today. From the next week, we will take the rest of the topic, that is different political parties in the India. So before that, you have tasked to revise the topic. Okay, because there's your exam, first semester exam. So study hard. Okay. So any doubts in the topic that we have covered till now in political party system in India? Okay. Okay, nobody is having any doubt. बघूयात एक्झाम मध्ये काय लिहित आहे, किती मार्क पडत आहेत. ओके. तुम्हाला एकही डाऊट आलेला नाही आतापर्यंत. ओके मित्रांनो, तर फ्रेंड्स यू कॅन लिव्ह द क्लास फॉर टुडे. ओके. प्लीज रिवाइज द टॉपिक.